आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळकाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. महापालिकेचा धुरळा, त्यानंतर जिल्हा परिषदेचा धुरळा, पंचायत समितीचा धुरळा आता शांत झाला. आता धुरळा सुरू होईल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून. स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जो विधान परिषदेवर आमदार निवडला जातो त्याचा महाधुरळा आता लवकरच उडणार हे नक्की आहे. कारण गेल्या 5 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य नव्हते, निवडणूक पुढं जात होती, त्यामुळे अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे सांगली आणि सातारा स्थानिक स्वराज्य संस्था जागा रिक्त आहे, सोलापूरची जागा रिक्त आहे, पुण्याची जागा रिक्त आहे. या सगळ्या निवडणुका आता येत्या महिन्याभरात लागण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आपल्याला उत्सुकता निश्चित आहे, सांगली साताऱ्याचा नवा आमदार कोण असेल. जागा साताऱ्याच्या म्हणजे उमेदवारी सातारा जिल्ह्याला मिळेल की सांगली जिल्ह्याला. कारण यापूर्वी मोहनराव कदम सांगलीतनं निवडून आले होते, विलासराव शिंदे सांगलीतनं निवडून आले होते. त्यामुळे आता सातारकर निश्चितपणे आपला आग्रह धरतील. जे स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे काय सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य असते, महापालिका सदस्य असू दे किंवा पंचायत समिती सदस्य, यांच्यातून एक आमदार निवडला जातो. जसं कोल्हापुरात आमदार सतेज पाटील निवडून आले, तसं आता सांगली आणि सातारा या 2 जिल्ह्यामधून एक आमदार निवडला जाणार आहे. सोलापुरातून एक आमदार आणि पुण्यातून एक आमदार निवडला जाणार. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले 3 आमदार निवडले जाणार. त्याची येत्या महिनाभरात झलक सुरू झालेली आहे, हालचाली सुरू झालेल्या आहेत. उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे, उमेदवारांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे. आज आपण बघणार आहोत सांगली आणि सातारा जिल्ह्यात कोण उमेदवार असू शकतील. पश्चिम महाराष्ट्राची विभागणी होईल. साधारणतः पुणे जिल्हा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला दिला जाईल. सांगली सातारा भाजप घेईल आणि सोलापूर सुद्धा भाजपच घेईल, कारण इकडं त्यांची ताकद जास्त आहे. त्यामुळे आता सातारा आणि सांगली या विधान परिषद मतदारसंघात पहिलं नाव आहे सम्राट महाडिक, जे आता भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना गेल्या अनेक वर्षापासून ते प्रयत्न करतात, मतदारसंघातून लढायला पण संधी मिळत नाही, ऐनवेळी माघार घ्यावी लागते. त्यामुळे आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याची शक्यता जास्त आहे. त्यांची ताकद चांगली आहे, शिवाय भाजपची सोबत ताकद आहे. त्यामुळं सांगलीतून सम्राट महाडिक यांचंच नाव सध्या आघाडीवर आहे. दुसरं सांगली जिल्ह्यातून नाव आहे पृथ्वीराज देशमुख, जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांची ताकद चांगली आहे, गेले अनेक वर्षे भाजपमध्ये आहेत. त्यांनाही विधानसभेचं तिकीट मिळत नाही लढायला अलीकडं. त्यामुळं त्यांचं नाव आहे. विशेष म्हणजे शिवेंद्रराजे भोसले यांचे ते व्याही झालेत, म्हणजे सातारा कनेक्शन वाढलेलं आहे. त्यामुळं सम्राट महाडिक की पृथ्वीराज देशमुख या दोघांपैकी एकाला सांगली जिल्ह्यात जर संधी मिळाली उमेदवारीची, तर या दोघांपैकी एकाला मिळणार हे नक्की आहे. समजा सांगली जिल्ह्याला ही संधी मिळाली नाही, साताऱ्याला मिळाली, तर साताऱ्यात सुद्धा 2 नावं आहेत. एक शेखर गोरे, ज्यांचे बंधू जयकुमार गोरे आता मंत्री आहेत, सोलापूरचे पालकमंत्री आहेत. त्यांना ही संधी मिळू शकते. शेखर गोरे आता भाजपमध्ये असल्यामुळं आणि एकूणच त्यांची पक्षाला मदत झाल्यामुळे शेखर गोरे हे वजनदार नाव आता सातारा जिल्ह्यातनं विधान परिषदेसाठी पुढे येऊ शकतं. दुसरं आणखीन एक नाव चर्चेत आहे, ज्यांनी फिल्डिंग लावलेली आहे, त्यांचा सध्या जोरात तयारी सुरू आहे. ते म्हणजे धैर्यशील कदम, जे भाजपचे सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आहेत. 2 वेळा त्यांनी विधानसभा लढवली, पण अपयश आलं. पण नंतर उत्तर कराड या मतदारसंघात ते थांबले आणि मनोज घोरपडे यांना त्यांनी निवडून आणलं. त्यामुळं ते आता प्रयत्न करत आहेत. त्यामुळं सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून ही 4 नावं आहेत. शेखर गोरे, धैर्यशील कदम, पृथ्वीराज देशमुख आणि सम्राट महाडिक या 4 पैकी एकाला उमेदवारी मिळणार हे नक्की आहे. येत्या महिनाभरात
या संदर्भातली प्रक्रिया सुरू होईल. पहिल्यांदा एप्रिल महिन्यात अनेक जागा रिक्त आहेत, 9 जागा जवळजवळ रिक्त आहेत, ते भरले जातील आणि त्यानंतर मे मध्ये साधारणतः ही निवडणूक लागेल. पण त्याची फिल्डिंग आत्तापासून लागली आहे. सोलापूर मतदारसंघात प्रशांत परिचारक यांचंच नाव निश्चित होण्याची शक्यता जास्त आहे. सोलापुरात ताकद भाजपची भरपूर आहे, त्यामुळं भाजपच्या वतीनं प्रशांत परिचारक यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. हे सगळं होत असताना साताऱ्यात आणि सांगलीत ज्या घटना जिल्हा परिषद निवडणुकीत घडल्या त्याचं काय? सांगलीत भाजपला राष्ट्रवादीनं मदत केली नाही. साताऱ्यात तर भाजपनं राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांनाही ज्या पद्धतीनं तडाखा दिला तो पाहता आता या महायुतीतले सगळे एक दिलानं काम करणार का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता हा दुरावा किती कमी करणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. घटना का घडल्या याचा इतिहास मोठा आहे, सांगलीचा इतिहासही मोठा आहे, साताऱ्यातही मोठा आहे, त्याला अनेक कारणं आहेत. पण जे घडलं त्यामुळं मात्र महायुतीमध्ये प्रचंड दुरावा निर्माण झालेला आहे. मंत्र्यांना जखमी करण्यापर्यंत, सदस्यांना अटक करण्यापर्यंत, अपहरण करण्यापर्यंत घटना घडलेल्या आहेत. घटना गंभीर निश्चित आहेत. त्यामुळं महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर दरार निर्माण झालेला आहे, दरी निर्माण झालेली आहे. ही दरी कुठं आता मॅच होणार? राज्य पातळीवरचे नेते हे प्रकरण आता यापुढं कसं हाताळणार? कारण हीच माणसं आता आमदारकीला मतदान करणार आहेत, गुप्त मतदान आहे. त्यामुळे नेमकं काय होणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडी सुद्धा निश्चितपणे प्रयत्न करेल. त्या महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे दुसऱ्या भागात निश्चितपणे सांगेल. सध्या तरी एकूणच या सांगली, सातारा आणि सोलापूर या मतदारसंघात तयारी सुरू झालेली आहे. उमेदवारांनी फिल्डिंग लावलेली आहे. उमेदवारांची नावं मी आपल्याला सांगितलेली आहेत. यापेक्षा 1-2 नावं इकडे तिकडे होऊ शकतं, नवीन नाव येऊ शकतं. पण सध्या तरी याच 4 नावाभोवती राजकारण सुरू आहे, चर्चा सुरू आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.